नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे भोगी. तर आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. भोगीची भाजी बनवण्यासाठी ज्या ज्या भाज्या लागतात त्या सर्व मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पावटा, हरभरा, बोंबील घेवडा, वांग, गाजर, वाटाणा आणि 2-3 बोरंही यामध्ये घालायचे असतात. तर अशा पद्धतीने हे सर्व एकत्र मिक्स करून आपण याची भाजी बनवणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी अर्ध फुलपात्र शेंगदाणे भिजत घातलेले होते, तेही आपण यामध्ये घालणार आहोत. आणि या ठिकाणी वाटणही बनवलेलं आहे. या वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा हे सर्व छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तीळ घालून हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया. भाज्या सुरुवातीला स्वच्छ धुतलेल्या आहेत. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची छान अशी कडकडीत फोडणी देऊन घेणार आहोत. एकदम मस्त अशी कढीपत्त्याची फोडणी दिली की त्यानंतर आपण यामध्ये जे तयार वाटण होतं ते घालायचं आहे. ही भाजी चवीला खूपच छान लागते, कारण की इतर भाज्यांपेक्षा या भाजीमध्ये काय विशेष असतं काय माहिती, परंतु सगळ्या भाज्या एकत्र मिक्स केल्यामुळे चवीला तर एकदम अप्रतिम अशी ही लागतेच. त्याचबरोबर वाटण घातल्यानंतर यामध्ये मी अगदी एक मोठा चमचाभर तीळ घालणार आहे आणि वाटण छान परतून घेणार आहे. मस्त असं वाटण परतल्यानंतर यामध्ये आपण हळद घालायची आहे आणि त्यानंतर ह्या धुतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालणार आहोत. हळद घालायची आहे आणि त्यानंतर या धुतलेल्या भाज्या घातल्यावर छान मिक्स करून भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. अगदी 1 मिनिटभर आपण या वाटणामध्ये भाज्या छान परतणार आहोत. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे, कारण की जास्त बारीक गॅसची या ठिकाणी आवश्यकता नाही. मोठ्या गॅसवर ही भाजी बनवली तरीही चालेल. त्यानंतर मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूयात. त्याचबरोबर मीठ फोडणीमध्ये घातल्यामुळे किंवा भाज्यांवरती घातल्यामुळे छान असं भाज्यांना मिठाचा फ्लेवर येतो आणि भाजी एकदम मस्त अशी लागते. त्यानंतर लाल तिखट घालणार आहे आणि घरगुती मसाला. हे लाल तिखट आणि मसाला दोन्ही घरी बनवलेले आहेत. अशा पद्धतीने मसाले घालून मिक्स करायचं आहे. तर एवढ्याच याच्यात भाजी एकदम मस्त अशी तयार होते आणि इतर वेगळे मसाले घालण्याची आवश्यकता नाही. मसाले घातल्यानंतर पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट थोडासा गॅस कमी करून वाफ काढायची आहे. म्हणजे एकदम सगळे फ्लेवर्स भाज्यांना लागतील मसाल्याचे जे आहेत ते. ठेवल्यावर त्यावरती थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर हे झाकणातलं पाणी भाजीमध्ये घालायचं आहे आणि एक्स्ट्राचं आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण यामध्ये घालायचं आहे. तर या ठिकाणी भाज्या शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यकता आहे तेवढीच घाला. म्हणजे भाज्या शिजून तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रमाणातच तुम्ही हे पाणी घाला. तर ही भाजी आपण सुक्कीही बनवू शकतो. अशा पद्धतीने ही भाजी पूर्ण शिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यातले जे उसळ आहेत ते बाजूला काढून वाटण टाकून परतायचे आहे मसाले घालून. आणि मसाले म्हणजे घरगुती मसाला असल्यामुळे मी एक्स्ट्राचे जास्तीचे मसाले घातलेले नाहीत. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि भाजीला तरीही छान आलेली आहे आणि आपली भोगीची भाजी तयार आहे. खूपच टेस्टी अशी झाली होती. वासही छान येतोय. आपली आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब